हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाचे बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत। पहिला घटक आहे आपला, पहिला चॅप्टर आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व बेसिक कन्सेप्ट विज्ञानाचे सांगितले जातात आणि जर तुम्हाला कोणती स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला विज्ञान कंपल्सरी आहे आणि ते विज्ञान तुम्हाला समजण्यासाठी पहिलं बेसिक गोष्टी समजणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळं इयत्ता 6वी ते 12वीपर्यंत जेवढं काही विज्ञानाचे बेसिक कन्सेप्ट आहेत या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील। आता याच्यामध्ये पहिला धडा आहे आपला इयत्ता 6वीचा पहिला धडा आहे संसाधने, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, जमीन याची माहिती आपण पाहणार आहोत। हवा किती टक्के कोणती आहे, पाणी कसं आहे, जमीन कसं आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, हे जो काही आकाश वगैरे दिसू लागला, आकाशमध्ये विमान आहेत ते सर्व जे दिसू लागले ते जे आकाशाचा भाग आहे तो आहे आपला वातावरण। त्याच्यानंतर पहा, जो काही पाणी आहे, पाणी ह्याला काय म्हटलं जातं, जलावरण असं म्हटलं जातं। मग त्याच्यानंतर पहा, पुढं जे काही जमीन आहे त्या जमीनला काय म्हटले त्यांनी, शिलावरण असं म्हटलेलं आहे। जमीनला काय म्हटलं असले, शिलावरण असं म्हटलेलं आहे। याच्यामध्ये जेवढे काही बेसिक मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आता याच्यामध्ये जर बघितलं तर इथं एक डेफिनेशन दिलेले आहे, वाक्य दिलेलं आहे नैसर्गिक संसाधनेचं। नैसर्गिक संसाधने कशाच म्हटलं बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत, यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी किंवा त्यांची मूलभूत गरजा करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक संसाधने असं म्हटलेलं आहे। मग याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला हे नैसर्गिक संसाधनाचं जे काही हवा, पाणी, जमीन आहे त्याची आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये माहिती पाहणार आहोत। आता याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं पॉईंट म्हणजे बघा, ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे। पाणी किती आहे बघा, जमीन किती आहे। पाणी जर बघितलं तुम्ही 71% पृथ्वीवर पाणी आहे आणि जमीन आहे 29% पृथ्वीवर जमीन आहे। हे तुम्हाला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे। बघा, स्थायू, जल, वायू रूपातील नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो, म्हणजेच या घटकाचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो। आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। आता या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास या पाठामध्ये आपण करून घेणार आहोत। बघा, पहिला जो पॉईंट आहे आपला हवा। आता हवेबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हा आहे पहिला पॉईंट आपला हवा। पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो। त्याच्यानंतर पहा, तापमानामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात। आता तापमान, आता हे जे पृथ्वीचा एक भाग आहे तापमानामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे किती टक्के वायू असते तापमानामध्ये, 80% वायू तापमानामध्ये असते। त्याच्यानंतर बघा, तर स्थितांबरामध्ये सुमारे किती, 19% वायू कुठे असते, स्थितांबरामध्ये राहते। पुढे दलांबर व आयनांबरामध्ये हवेचे प्रमाण कसं असते म्हणले त्यांनी, हवेचे प्रमाण कसं आहे, दलांबर व आयनांबरमध्ये हवेचे प्रमाण कमी होत जाते। नंतर बघा, बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही। बघा, बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळते का, आढळतच नाही। आणि दलांबर व आयनांबरमध्ये वायूचं प्रमाण कसं आहे, कमी आहे। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, तापमानामध्ये हवेचं जे काही हवा आहे, वायू आहे किती, 80% आहे तापमानामध्ये। त्याच्यानंतर स्थितांबरामध्ये हवा किती टक्के आहे, वायू किती टक्के आहे, 19% स्थितांबरामध्ये आहे। पुढे दलांबरा व आयनांबरामध्ये वायूचे प्रमाण कमी होत जाते आणि बाह्यांबरमध्ये व त्या पलीकडे वायू आढळतच नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग त्याच्यानंतर पुढे जर बघितलात तर पुढे इथं काही हवेचे पर्सेंटेज दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हवेतील विविध घटकांचे प्रमाण दिलेलं आहे इथं, म्हणजेच पर्सेंटेज आहे हवा किती आहे। ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीवर किती टक्के हवा कोणती आहे ते पाहणार आपण। नायट्रोजन बघा, 78% हवा नायट्रोजन आहे, पृथ्वीवर 78% हवा आहे। पृथ्वीवर किती टक्के आहे नायट्रोजन ही हवा 78% आहे। त्याच्यानंतर बघा, ऑक्सिजन किती टक्के आहे, हवा आपली जे काही हवा ऑक्सिजन जो घेतो आपण, तो ऑक्सिजन किती टक्के आहे, 21% पृथ्वीवर हवा आहे ऑक्सिजन। त्याच्यानंतर पहा, ऑर्गन वायू, आता हे वायू आहेत, हे ऑर्गन वायू किती टक्के आहे बघा, 0.9% ऑर्गन वायू आहे। त्याच्यानंतर हे कार्बन डायऑक्साईड जे वायू आहे, कार्बन डायऑक्साईड वायू किती टक्के आहे, 0.5
पहा 0.03% हे कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर इतर वायू व घटकमध्ये किती येते 0.07% इतर वायू घटक. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. हे डायग्राम व्यवस्थित तुम्ही पाहून घेऊन नोट्ससुद्धा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा इथं पुढं काय दिलं ते आपण एक शॉर्टमध्ये वाचून घेऊया. तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वीभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. बघा पृथ्वीवर जे काही अनेक मिश्रण आहे ते मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख भाग म्हणजेच काय होय म्हणजे त्यांनी हवा होय असं म्हटलेलं आहे. वायूबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ, बाष्प याचा देखील समावेश हवेत होतो. हवेतील वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसे पृष्ठभागापासून वर जावे तसे कमी. बघा हवा जे आहे ते भूपृष्ठापाशी जास्त असते. जसं आपण वर जातो तसे हवा काय होते कमी होत जाते. मग नंतर पहा पुढं काय दिलं आहे आपण ते बघून घेऊया. इथं काही वायूचे काही उपयोग दिलेले आहेत. जे काही वायू आहे त्या वायूचे इथं आपल्याला उपयोग दिलेलं आहे. बघा पहिलं जे वायू आहे नायट्रोजन वायूचं काय उपयोग होते. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यासाठी मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थामध्ये हवा बंद ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. आता नायट्रोजन हे जे आहे ना खाद्यपदार्थामध्ये सुद्धा उपयोगी पडतो. खाद्यपदार्थ म्हणजे समजा चिप्स आहे. चिप्समध्ये जे काही हवा भरलेली असते ते कोणती हवा असते किंवा वायू असते ते वायू असते आपली नायट्रोजन वायू असते. त्याच्यानंतर बघा ऑक्सिजन काय आहे सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे. बघा ऑक्सिजन काय श्वसनासाठी पण आहे, ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पहा पुढं काय म्हटलं कार्बन डायऑक्साईडचा यूज काय होते. बघा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. बघा अग्निशामकमध्ये जे काही आग विझवले जाते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय असते कार्बन डायऑक्साईड भेटलेलं असते. कार्बन डायऑक्साईडपासूनच आग विझवल्या जाते. त्याच्यानंतर बघा ऑर्गन बघा विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. ऑर्गनचा कुठं वापर करतात विजेच्या बल्बमध्ये. त्याच्यानंतर हेलियममध्ये बघा हेलियम कशाचा उपयोग होतो. हेलियमचा कमी तापमान मिळण्यासाठी तसेच पंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. बघा पंख्याच्या इंजिनावर चालणारे जे काही विमान आहे त्याच्यामध्ये हेलियम हे वापरलं जातं. त्याच्यानंतर निऑन बघा जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापरला जातो. आता जे काही जाहिरात आहे त्या जाहिरातमध्ये जे काही रस्त्यावरचं जे काही दिवा असते पहा त्या दिव्यामध्ये हे निऑन वायू वापरलं जातं. त्याच्यानंतर बघा क्रिप्टॉन बघा फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरलं जातं. जे काही फ्लोरोसेंट पाईप आहे आपलं त्याच्यामध्ये हे क्रिप्टॉन वायू वापरलं जातं. त्याच्यानंतर जेनॉन बघा फ्लश फोटोग्राफीमध्ये उपयोगी होतो. जेनॉन कुठं होतं फ्लश फोटोग्राफीमध्ये उपयोगी होतो. त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा म्हटलेलं आहे. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. काय दिलं बघा नेहमी लक्षात ठेवण्यासाठी हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून आहे. बघा हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळेच पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरणात ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. त्याच्यानंतर पुढे धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. मग पुढं पहा पुढं काय दिलेलं आहे. पुढं आपल्याला आता हवेमध्ये जे काय आहे हवेबद्दल माहिती पुढं बघा. इंजन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक. बघा जे काही जाळ लागतो त्या जाळेमधून जे काही हवेमध्ये जे सोडले जाते घातक पदार्थ ते कोणते आहेत बघा जाळामधून. नायट्रोजन ऑक्साईड हे लक्षात ठेवायचं आहे. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हे जे घटक आहेत हे घटक आपल्याला ज्वलनातून भेटले जाते. म्हणजे जे काही जाळ आहे जाळणामधून हे घातक घटक आपल्या इथं वातावरणामध्ये मिसळले जाते. त्याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि काजळी हे एक आहे. हे सर्व गोष्टी ज्वलनामधून भेटलेले जातात. त्याच्यानंतर पुढे पहा इथं काय दिलं. वरील सर्व चित्रामध्ये धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. आता या वरील जे काही चित्र आहे त्याच्यामध्ये विविध धुराचे उत्सर्जन होत आहे म्हणजे धूर बाहेर येत आहे. याच धुरामुळे जे काही वातावरण बिघडते त्यालाच काय म्हटले जाते वायू प्रदूषण असं म्हटले जाते. बघा इथं कारखान्यामधून काही घातक वायू बाहेर निघत आहे आणि आपल्या गाड्या वाहनामधून सुद्धा वायू निघत आहे आणि या जाळामधून सुद्धा काही प्रकारची वायू निघत आहेत. हे जे घातक वायू आहे त्याच्यामुळेच आपलं वायू प्रदूषण होते. त्याच्यानंतर पुढे पहा इथं काय दिलं त्यांनी. वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू
या सर्वामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे बघा. वाहनं म्हणा, कारखाने म्हणा किंवा लाकडाचं जे काही इंधन म्हणा, त्यांचं जे काही ज्वलन होत आहे त्याच्यामुळं दिवसेंदिवस जे काही वायू प्रदूषण आहे वाढतच आहे असं त्यांनी सांगितले आहे. त्याच्यानंतर बघा ओझोनचा थर याच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली आहे. याच्याबद्दल खूप सारे प्रश्न इथं विचारले जातात बघा. ओझोनचा थर काय आहे? संरक्षण कवच. वातावरणाच्या सितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो बघा. वातावरणामध्ये हे जे काही सितांबर आहे याच्या खालच्या भागात काय आढळतो? ओझोन वायूचा थर आढळतो. सितांबर झालं की ओझोन वायूचा थर इथं आढळतं. समजा मित्रांनो, जरी व्हिडिओ स्टॉप झाला तरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. एकदम अचानकमध्ये व्हिडिओ स्टॉपसुद्धा होऊ शकतो. आता हे पॉईंट चालू आहे, हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा बघा. याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी? याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. वातावरण जे काही स्थितांबर आहे याच्या खालच्या स्तराला ओझोनचा वायू आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी अत्यंत उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असतो. सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे बघा. ओझोनचं जे काही थर आहे ते पृथ्वीवरच्या जे काही माणसांना महत्त्वाचा नसला तरीही जे काही खूप उंचीवर पृथ्वीवर ओझोनचा थर आहे तो खूप महत्त्वाचा आहे सजीवांसाठी. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात बघा. सूर्यापासून जे काही अतिनील किरणे येतात ते सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो बघा. हे जे काही सूर्यापासून अतिनील किरणे येतात हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. सूर्यापासून जे काही अतिनील किरणे येतात ते किरणं शोषून घेण्याचं काम कोण करते? आपलं ओझोन वायू करते. त्याच्यामुळं ओझोन वायूचं खूप महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये सजीवांना बघा. अतिनील किरणं हे खूप घातक असतात सजीवांसाठी. ते शोषून घेण्याचं काम कोण करते? ओझोन वायू करते. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होते. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होते? संरक्षण होते. मग त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं बघा. वातानुकूल यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा बंद करण्यासाठी वापरले जाणारे फ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायूत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो बघा. ओझोनचा थराचा नाश कसा होतो हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो बघा. 16 सप्टेंबर हा दिवस काय आहे? ओझोन संरक्षण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. ओझोन संरक्षण दिन हे कधी होते? 16 सप्टेंबरला ओझोन संरक्षण दिन साजरा केला जातो पूर्ण जगभर. त्याच्यानंतर पाहूया आता पुढं कोणतं पॉईंट दिलं आहे. आता आलं आपण पाणी. आता ह्या पाण्याच्या पॉईंटपर्यंत आलो आहोत आपण. आतापर्यंतची हवा बघितली आपण, किती टक्के हवा आहे आणि हवेमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे सर्व माहिती आपण या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. आता आपण पाण्याबद्दल बघूया. आता पाण्यामध्ये पहा काय काय आहे याच्यामध्ये. हे तर बेसिक माहिती दिलेलीच आहे. त्याच्यानंतर पाण्याचं इथं आहे महत्त्वाचं पॉईंट पाण्याचं. आता इथं जर बघितला तर पाण्याबद्दलची माहिती, हे आपली पृथ्वी आहे. पृथ्वीचे पाण्याचे वितरण इथं दिले आहे. पृथ्वीमध्ये हे सर्व जे आहे ना निळं दिसलेले पूर्ण महासागर आहे. त्याच्यानंतर पिण्यासाठी पाणी जे आहे, हे जे हिरवं दिसू लागलं तुम्हाला, हे हिरवं जे आहे ते पिण्यासाठी पाणी आहे बघा. याच्यामध्ये जे काही एवढं हिरवं भाग दिसू लागलं ते पिण्यासाठी आहे एकदम थोडंसं. त्याच्यानंतर बर्फस्वरूप भूभागातील इतर पाणी बघा. बर्फ आणि जे काही पाणी आहे भूभागावर ते एवढंसं आहे. आता याची टक्केवारीसुद्धा दिली आहे. ते टक्केवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. टक्केवारीच खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये जर बघितलात तर बघा टक्केवारीमध्ये काय दिलं. समुद्र महासागरामध्ये किती टक्के आहे? 97% पाणी समुद्र महासागरामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं काय दिलं त्यांनी, हे 2.7% कोणतं आहे? आणि पिण्यासाठी उपलब्ध व गोड पाणी. आता इथं जर बघितलं तर पिण्यासाठी बघा एकदम कमी आहे आणि बर्फ व स्वरूपातील थोडं जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये काय येणार? या बॉक्समध्ये काय येणार? बर्फ व भूभागातील पाणी. हे जे काही बर्फ व भूभागातील पाणी आहे ते येणार आपल्या या बॉक्समध्ये. किती टक्के आहे बर्फ व भूभागातील पाणी? 2.7% आहे. त्याच्यानंतर पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती असणार बघा. हे जर 2.7% असेल तर उरलं किती? 0.3% पाणी पिण्यासाठी उरलेलं आहे. 0.3% पाणी जर पिण्यासाठी उरलेलं आहे. हे छोटं हिरवं म्हणजे 0.3% पाणी पिण्यासाठी इथं आपल्याला उरलेलं आहे. त्याच्यानंतर पहा आता पुढं काय म्हटले आहे आपण ते बघूया. पृथ्वीवरील बघा इथं काय दिलं थोडं शॉर्टमध्ये आपण इथं वाचून घेऊया. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरी देखील हे सर्व
सजीवांना पुरेसे आहे. जे काही पाणी आहे ते पूर्णपणे आपण वापरू शकत नाही. समुद्रातील पाणी खारट आहे आणि जेवढं काही पाणी आहे ते पाणी आपल्याला पुरेसे आहे एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढं बघूया काय काय दिलं याच्यामध्ये. इथं काही पृथ्वीवरील पाण्याचा वापर इथं दिलेला आहे. पाण्याचा वापर आपण व्यवस्थित केलं पाहिजे म्हणून या इथं कपडे धुवू लागत आहेत. इथंच ते पोहू लागले आहेत. इथंच गाडीमध्ये काहीतरी पाणी घेऊन चालले. तिकडून बघा हवे त्या कारखान्याचं पाणी येऊ लागलं, त्या बंदराचं पाणी येऊ लागलं. मग याची माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. ती माहिती आपण थोडं शॉर्टमध्ये इथं वाचून घेऊया. बघा इतर पशुपक्षी पुढील वरीलप्रमाणे पाण्याचा वापर करत आहेत. पक्षी, माणूस म्हणा सर्वजण पाण्याचा वापर करत आहेत. बघा आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियम जलचक्राद्वारे होते. हे पाणी शिकलो आहोत. बघा पाण्याचे जे काही नियम आहेत जलचक्राद्वारे होते हे आपण शिकलो आहोतच. मग त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलं. जे महत्त्वाचं आहे तेच मी इथं तुम्हाला समजून सांगणार आहे. आता हे जो पॉईंट आहे हे थोडं महत्त्वाचं वाटू लागलं. पाणी मिळण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका, विहीर खोदून भूभागातील पाण्याचा उपसा करत असतो. बघा विहिरी खोदून, कूपनलिका खोदून पाण्याचा उपसा करत असतो. यासोबतच मानवाने नद्यावर बंधारे, लहान मोठी धरणे बांधलेली आहेत. त्याच्यानंतर वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे. यामुळेच पाणी टंचाई ही गंभीर समस्या झालेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, नेहमी लक्षात ठेवा म्हणून सांगितले आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जेथे शक्य आहे तेथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा आणि साठलेले पाणी लगेच शिळे होत नाही. बघा साठलेले पाणी लगेच शिळे होत नाही. मग इथं काही खाली प्रश्न दिले आहेत, त्या प्रश्नाचं सुद्धा आपल्याला उत्तर द्यायचं आहे. जमीन कशाची बनलेली असते? जमीन सर्वत्र सपाट असते का? मानव जमीन निर्माण करतो का? मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे? जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला काय आढळते? हे सर्व जे प्रश्न आहेत ना आपण या जमीन ह्या पॉईंटमध्ये शिकणार आहोत. आपल्या चॅप्टरचा लास्ट पॉईंट आहे जमीन. आता बघा हे जमीनबद्दल काही महत्त्वाचं दिलं आहे ते वाचूया. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खड्डे या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. बघा जमीन हे माती, मोठे खडक, दगड यापासून बनलेले असते आणि ती सपाट नसते. जमीन डोंगराळ व तर कधी सपाट अशा स्वरूपात पाहता येते. मानवासह सर्वच भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीवर बीळ करून राहतात. याचा अर्थ जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपण जमिनीचा वापर शेती, व्यवसाय, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती, प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिज तेल, भूगर्भीय वायू यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. हे नक्कीच कशापासून बनले आहे ते आता आपण पाहूया. जमीन हे जे आहे ना खूप महत्त्वाचं संसाधन आहे. त्याच्याद्वारे आपण जमिनीवर जे काही मिळते आपल्या निसर्गापासून त्याचा सुद्धा आपण वापर करतो. रस्ते, शेती ह्याचा वापर सुद्धा आपण जमिनीवरच करून घेतो. मग हे जे जमीन आहे ना हे खूप महत्त्वाची आहे आणि ही जमीन नक्की कशापासून बनली आहे हे ते आता आपण पाहणार आहोत. जमीन कशापासून बनलेली आहे ते पॉईंट आता इथं पाहणार आहोत. बघा जर तुम्ही बघितल्या तर एक तुम्हाला प्रयोग करून बघायचा आहे. प्रयोग कोणता आहे? पहिला पॉईंट काय काय लागणार तुम्हाला प्रयोगमध्ये? प्लास्टिकची एक पारदर्शक बाटली घ्या. मूठभर पाणी, थोडे दगड, वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या. मग त्याच्यानंतर बघा बाटलीची निमुळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेला साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. नंतर हे मिश्रण भरपूर आढळून घ्या व त्यांचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे द्या. बघा एक बॉटल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकायचा आहे, काही दगड टाकायचे आणि पाणीसुद्धा टाकायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, खालीवली हलवायचं आहे आणि त्याला बघायचं आहे की एक दिवसानंतर जर बघितलं तर तुम्हाला हे जे मोठे मोठे दगडं आहेत ते मोठे दगडं कुठे येणार? मोठे दगडं एकदम खाली येणार. त्याच्यानंतर बारीक दगडं थोडं वरी दिसणार. वाळू हे जे सेंटरमध्ये दिसणार बारीक दगडाच्या नंतर. त्याच्यानंतर इथं माती दिसणार तुम्हाला. त्याच्यानंतर पालापाचोळा वळी येणार. ह्याच प्रकारची जमीनसुद्धा आहे. जमिनीच्या एकदम खाली भाग कोणता आहे? मोठ्या दगडांचा आहे. त्याच्यानंतर बारीक दगड आहे, त्याच्यानंतर वाळू आहे, त्याच्यानंतर माती आहे, त्याच्यानंतर पालापाचोळा आहे. अशी प्रकारची आपली जमीन आहे. हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर पहा पुढं काय दिलं. इथं दिलं बघा महत्त्वाचं जमिनीचं थर. आता बघा जमिनीचं थर यांनी काय दिलं आहे बघा. महत्त्वाचा पॉईंट आहे हा जमिनीचा थराचा हा जो पॉईंट आहे ना हा खूप
महत्त्वाचा आहे. इथं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. बघा जमिनीमध्ये हे जो खालचा भाग आहे ना, हे खालचा भाग आपलं मूळ खडक आहे. जो खालचा भाग आहे तो मूळ खडक आहे. त्याच्यानंतर हे जे सेंटरमधला आहे याच्यावरचा तो आहे मातीचा थर व लहान खडक. मूळ खडक त्याच्यानंतर लहान खडक. त्याच्यानंतर बघा हे जे दिसू लागले तुम्हाला, ही माती बघा अपरिपक्व मृदा आहे. ही कोणती आहे? अपरिपक्व. ही जी काळी आहे माती ती आहे आपली मृदा. त्याच्यानंतर हे जे कृती मृदा आहे, ही वरची जी आहे ना कृती मृदा आहे. ही जे कृती मृदा वरची आहे. मग आता याच्यानंतर बघा कृती मृदा कशास म्हटलं जातं ही तर दिलेलं आहे बघा. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुंजण्याने निर्माण होतो, यालाच कृती मृदा असे म्हटलं जाते. बघा प्राण्यांचा अवशेष आणि वनस्पतीचं जे काही अवशेष आहे त्याचं पुंजून त्याच्यापासून कोणती मृदा तयार होते? त्यांच्यापासून कोणती मृदा तयार होते? कुतीत हे बघा कुतीत मृदा तयार होते. प्राणी आणि वनस्पतीचे अवशेष जे आहे ते कुंजल्यानंतर कुतीत मृदा इथे तयार होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा मृदा तयार होण्याची क्रिया. बघा मृदा तयार होण्याची क्रिया सुद्धा इथं दिली आहे. आपण ही क्रिया व्यवस्थित इथं थोडं वाचून घेऊया. मृदा तयार होण्याची क्रिया. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकांच्या अपक्षातून मृदेसाठी अजैविक घटकाचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी, पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशी त्याच्यानंतर बघा उंदीर, घुशीसारखे क्रदत प्राणी हे उंदीर, घुशीसारखे क्रदित प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यास सुमारे हजारो वर्ष लागतात. बघा जे काही मातीचा थर होण्यासाठी किती 2.5 सेमीचाच होण्यासाठी 1000 वर्षे लागतात. म्हणजे सुमारे 1000 वर्ष लागतात मातीचा थर सुरू होण्यासाठी. मग त्याच्यानंतर पहा पुढे इथं काय दिलं, काही माहीत आहे का म्हणून इथं माहिती दिली आहे. ते माहितीसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या उद्दिष्टाने. बघा मृत वनस्पती व प्राण्यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कृतीत मृदा असे म्हणतात. आता कृतीत मृदा म्हणजे काय? जे काही वनस्पती आहे किंवा प्राणी आहे यांचं सूक्ष्मजीवावर विघटन होते. मृत झाल्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांचं जे काही सूक्ष्मजीवाचं जे काही कुंजून जातात, विघटन होते म्हणजेच कुंजून मृदेवर तो थर तयार होतो. त्याला काय म्हणतात? कुतीत मृदा असं म्हटले जाते. कुतीत मृदा ही जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामा देखील कृतीत मृदा महत्त्वाचे आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कृतीत मृदेचे प्रमाण सुमारे 33 ते 50% असते. बघा जे काही चांगली सुपीक मृदा आहे त्याच्यामध्ये जे काही आपली कृतीत मृदा आहे ती किती टक्के असते? 33 ते 50% मृदा आहे. म्हणजे कृतीत मृदा आपल्याला खूप महत्त्वाची आहे. जे काही वनस्पती आहे, प्राणी जे काही मरतात त्यांचं जे काही सूक्ष्मजीवापासून विघटन होते, त्यांचं जे काही कुंजन आहे ते आपल्या जमिनीसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्या इथं कळून आलेलं आहे. मग त्याच्यानंतर पहा इथं जे काही चॅप्टर आहे आपला इथं चॅप्टर इथं संपत आलेलं आहे. जर इथं बघितलं तर इथं बघू शकता तुम्ही पृथ्वीवर जेवढी काही जमीन आहे इथं प्रमाणसुद्धा दिलं आहे. बघा उपलब्ध जमीन किती आहे? 29% आहे. पिण्यासाठी पाणी किती आहे? 0.3% आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे? बघा 21% ऑक्सिजन आपल्याला इथं दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढं आपण बघूया इथं काय दिलं आहे का. आपण काय शिकलो. आता आपण काय शिकलो याच्यामध्ये शॉर्टमध्ये इथं मी सांगणार आहोत. सजीवांच्या मूलभूत गरजा भागणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन होय. पाणी, हवा, जमीन हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्पधूलिकण असे अनेक घटक आहेत. त्याच्यानंतर पहा पुढं काय दिले त्यांनी. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापर करावी. त्याच्यानंतर खाली काही प्रश्न उत्तर आहेत ते प्रश्न उत्तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकता. बघा ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी डायरेक्ट किरणे शोषून घेतात. कोणती किरणे शोषून घेतात? अतिनील किरणे शोषून घेतात. हे तुम्हाला मी सांगितलं होतं. पृथ्वीवर गोड पाण्याचा एकूण टक्के किती साठा आहे? बघा 0.3% पाणी किती आहे? पृथ्वीवर गोड पाण्याचा साठा आहे. मग त्याच्यानंतर पुढं काय बघा मृदेमध्ये डायडॅश व डायडॅशचे
घटक असतात बघा, जैविक व अजैविकचे घटक असतात पृथ्वीमध्ये, मृदेमध्ये. मग त्याच्यानंतर पहा पुढं काही प्रश्न उत्तर आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून. बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर जो पुढचा धडा आहे आपला, पुढचा धडा सेकंड नंबरचा, तो आहे सजीव सृष्टी. आता ह्या सजीव सृष्टीमध्ये पण खूप सारं शिकायचं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. सजीवांची वाढ कशी होते, त्यांचं उत्सर्जन, जी काही माहिती आहे ती माहिती आपण पुढच्या धड्यामध्ये पाहूया. भेटूया पुढच्या धड्यामध्ये. धन्यवाद मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.